आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खाकीतील देवदूत तळोजा पोलिसांच्या सतर्कतेमुळे धावत्या बसच्या चालकाचे प्राण वाचले। सिग्नलवर NMMT बस चालकाला अचानक रक्ताच्या उलट्या। पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने टळला मोठा अनर्थ। कर्तव्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने आणि तत्परतेने एका धावत्या NMMT बस चालकाचे प्राण वाचल्याची कौतुकास्पद घटना तळोजा परिसरात घडली आहे। अचानक प्रकृती बिघडून रक्ताच्या उलट्या सुरू झालेल्या चालकाला पोलिसांनी एका क्षणाचाही विलंब न लावता तातडीने रुग्णालयात दाखल केले। मिळालेल्या माहितीनुसार तळोजा हद्दीतील RF सिग्नल येथे पोलीस हवालदार गाढवे व पोलीस शिपाई आव्हाड हे कर्तव्यावर हजर होते। दरम्यान NMMT बस क्रमांक MH43 CK 3876 चे चालक रघुनाथ काटे वय 35 रा कळंबोली हे तळोजा फेज 2 ते खारघर स्टेशनच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जात होते। बस RF सिग्नल जवळ पोहोचली असता चालक रघुनाथ काटे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या। चालकाची प्रकृती अचानक ढासळल्याचे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली। पोलीस हवालदार गाढवे व पोलीस शिपाई आव्हाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता चालकाला सुरक्षितपणे बसमधून खाली उतरवले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णवाहिकेची वाट न पाहता हवालदार गाढवे यांनी तात्काळ एका रिक्षातून चालकाला तळोजा फेज 2 येथील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले। हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वेळेवर उपचार सुरू केल्यामुळे चालकाचे प्राण वाचले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे एका निष्पाप चालकाचे प्राण तर वाचलेच, शिवाय बसमधील प्रवाशांवर ओढवणारा मोठा संभाव्य अपघातही टळला। या कर्तव्य दक्षतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल पोलीस हवालदार गाढवे, पोलीस शिपाई आव्हाड यांच्यावर स्थानिक नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे। आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।